नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग चटपटीत अशी मस्त शेपूची भाजी। ही खूपच छान भाजी लागते, सगळ्यांच्या आवडीची आहे। चला तर मग सुरुवात करूया ही भाजी कशी बनवायची ते। ही भाजी आणलेली आहे मार्केटमधून, आज फ्रेश दिसली म्हणून घेऊन आले। आता सीजन पण नाही आहे, तरी पण शेपूची भाजी खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना, म्हणून मी घेऊन आले। चला तर आता ही आपण साफ कशी करायची ते बघूया। ही भाजी आहे, कवळी आहे, खूपच छान आहे। हे पहा, जेवढ्या कवळ्या काढायच्या तिथपर्यंत अशी साफ करून घ्यायची। ही अशी साफ करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने सगळी भाजी आपण साफ करून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीर पण याच्यात साफ करून टाकली। आता ही आपण चिरायची नाही, अगोदर आपण हिला धुवून घेऊया स्वच्छ, आणि नंतर आपण चिरून घेऊया। आणि तर भाजीत घालायला ही मूग डाळ घेतलेली आहे, थोडीशी पाव वाटीपेक्षा थोडी जास्त घेतली होती। हे भिजाय ठेवली होती, 15 मिनिट झाले ताजं। आणि हे मीठ आहे, हळद, जिरं, शेंगदाणे आहेत, हे लसूण घालून मी जाडसर वाटलेले आहेत। हे पहा असे जाडसर। आणि कांदा एक घेतलाय छोटा चिरून, टोमॅटो लहान, आणि हे मिरची आणि लसणाचा ठेचा आहे, कच्ची मिरची आणि लसूण, हिरवी मिरची। तर भाजी स्वच्छ धुवून घेतली। हे पहा, आता ही आपण चिरून घेऊया। एकदम बारीक पण नाही चिरायची आणि एकदम जास्त जाड पण नाही ठेवायची। शेपूची भाजी चिरून घेतली, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही ठेवले, अशी चिरून घ्यायची मीडियम। तेल गरम झाले, 2-3 चमचे घातले। आपल्याला फोडणीला मोहरी पण लागणार आहे, मगाशी दाखवायला विसरली। तर हे घ्या, अर्धा चमचा मोहरी घातली, तर जिरे 1 चमचा, आपल्याला कांदा घालायचा आहे। तुम्ही या शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ अशी भिजवून घालू शकता। नाही, मुगाची डाळ न भिजवता घातली तरी, धुवून घातली तरी चालते, शिजते लवकर। चण्याची डाळ घालायची असेल तर तुम्ही अर्धा तास तरी भिजवून ठेवा, नंतर मग त्याचा वापर करा। ठेचा घालूया। हा ठेचा मी एकदाच बनवून ठेवत असते, हिरवी मिरचीचा। कच्च्या मिरच्या घेऊन त्यात लसूण घालून वाटून ठेवते, म्हणजे कधी भाजी अशी बनवायची असेल तर सारखं सारखं वाटत बसायचं टेन्शन नाही। परतलाय, आता त्याच्यात आपण टोमॅटो घालूया, कारण टोमॅटो कांदा घातला तर आणखीन जास्त चव येते। आता याच्यात आपण हळद घालूया। शेंगदाण्याचं कूट, ठेचा वगैरे कसं एकदाच वाटून ठेवला आपल्याला वेळ असेल तेव्हा, तर तो बरा पडतो, म्हणजे आपल्याला घाईमध्ये पटापट आपली भाजी पण बनवता येते, सारखं सारखं वाटत बसायची गरज पण लागत नाही। आता ह्याच्यात आपण भिजवलेली मूग डाळ घालूया, हिला पण छान परतून घेऊ। भाजी घालूया। हे 2 जोड्या होत्या, पण मी त्यातली एकच जोडी। आणि भाजी कसं अशी दिसायला दिसते अशी जास्त, पण नंतर थोडीशी शिजली ना की एकदम खाली जाऊन बसते, कमी होते भाजी। आणि त्यामुळे ना मीठ तुम्ही जराशी भाजी खाली बसली की नंतर मग तुम्ही मीठ घाला, कारण तुम्हाला अंदाज येईल की किती मीठ घालायचे। आता झाकून ठेवते 2 मिनिट, आणि 2 मिनिटांनी आपण बघूया आणि मग मीठ घालूया। हे पहा, 2 मिनिट झाले, भाजी जराशी कमी झाली। आता ह्याच्यात आपण मीठ घालूया। एक छोटा चमचा आहे, त्याने मी 2 चमचे मीठ घातले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ वापरा। अशी खूपच झटपट भाजी होती, आमच्या मराठवाड्यात तर खूपच आवडीने ही भाजी खातात, सगळ्यांची फेवरेट असते।
कोणी एखादंच असेल की त्यालाही भाजी आवडत नाही. आता याला थोडं 2 मिनिट अजून शिजू देऊ, नंतर शेंगदाण्याचं कूट घालूया. 2-3 मिनिट झाले. हे पहा, याला स्वतःचंच पाणी सुटलं आहे जरासं. याच्यात अजिबात पाणी नाही घालायचं. आपण ह्याच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये याला वाफेवरच शिजवून घ्यायचे. पालेभाज्यांसाठी जाडसरच कूट वापरायचं, बारीक एकदम वापरायचं नाही. मी शेंगदाण्याचं कूट पण कसं बनवायचं तो पण व्हिडिओ टाकला आहे पालेभाज्यांसाठी, आणि हे आपल्या फळभाज्या असतात त्यांच्यासाठी कुठलं वापरायचं ते. हे पहा, आता हिला आपण 5 मिनिट असंच वाफेवर शिजवूया. गॅस बंद करूया. भाजी आपली बघा शिजलेली आहे, छान झाली आहे भाजी, खूप सुगंध छान येतो आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, खूपच छान भारी लागते ही भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील मस्त रेसिपीमध्ये. थँक्यू.